तर प्रवीण दादा या बैलाविषयी काय सांगताल? तर हा बैल आपण आता एक 15 दिवस, आज गुरुवार बरोबर 15 दिवस झालेत आणलेले. हा बैल आपले मित्र आहेत जय कारणकर म्हणून. त्यांच्याकडून हा बैल आपण घेतला होता. त्यांनी आपल्याला व्हिडिओ पाठवला. दादा म्हणले तुम्हाला, त्यांना मी सांगितलं होतं आम्हाला एक कोसा बैल पाहिजे, फक्त ब्लड लाईन मधला पाहिजे. तर हा वळू हा निवर्गी लाईन मधला आहे, मेथवडे सर्जाचा मुलगा. मेथोड सर्जाचा मुलगा आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं. प्रयत्नासाठी तिथं चालू होता. हा. याची पैदास चांगली आहे, पैदास बघूनच आपण बैल आणलेला. नाही आपण बैलाला माप पल्ला वगैरे भरपूर आहे छान. शर्यत क्षेत्रासाठी. आणि जो आता जो रंग चाललाय शर्यत क्षेत्रावर कोसा, तो आपल्याकडे नव्हता म्हणून त्यासाठी हा आणलेला आहे. बाकी कारण काही नाही की तिसरा वळू ठेवायची, कारण एकच की लोकांची मागणी आहे कोसा वळू आम्हाला पाहिजे, तर हा लोकांसाठी आणलेला आहे. बरोबर. आणि दाताला शेतकऱ्यांसाठी आणलेला आहे. हा दाताला साईदाती आहे. साईदाती. मग आता आपल्याकडे तिन्ही वाहनाची गुरु ही झाल्या, तिन्ही वळू झाले म्हणजे आपल्याकडे. काजळी, हो, काजळी कपिला, झाला, कपिला झाला आणि कोसा झाला. कोसा. असं ह्याची लाईन कुठली म्हणालात? ह्याची निवर्गी लाईन मेथवडे सर्जाचा मुलगा. मेथोड सर्जाचा मुलगा. ह्याचं नाव काय? ह्याचं नाव सुंदर. इथं जे नाव होतं तेच आपण ठेवलेलं आहे पुढे. अच्छा अच्छा. कारण की आता बऱ्याचशा मेथोड सर्जाच्या लाईनची जेवढी मुलं आहेत सगळ्यांचं नाव सर्जाचे, आपण सुंदर ठेवलेलं आहे. सुंदर त्याला कळतंय, मग कशाला नाव बदला. बरोबर. ठीक आहे. आता तुम्ही सुंदर म्हटलं की लगेच त्यानं कान टाक. आणि हा पण वळू तसा गरम आहे. हा, पण आता आपल्या हातावर आलाय. हा, 15 दिवसात, नाही तर तसा दुसऱ्या कुणाला जवळ येऊन देत नाही. हा, हाय तेवढाच गरम. नाही या लाईनचं वैशिष्ट्य. तुम्हाला काय या लाईन विषयी माहिती वगैरे आहे का? ऐकूनच समोर बघण्यात. आता ह्याचे वडील बघितले नाहीत आपण अजून, पण ऐकून हे व्हिडिओ बघितलेले आहेत, ह्याचे पैदास बघितलेले आहेत. ह्याची लाईन म्हणजे चांगली गरम लाईन, त्यासाठी आपण ह्या लाईनचा वळू आणलेला आहे. अच्छा. आता दाताला आता साईदाते. साईदाती असं नैसर्गिक रत्नासाठी उपलब्ध आहे. चालू आहे. आणि हा पण घरपोच सेवा. घरपोच सेवा. घरपोच सेवा. तिन्ही वळू आपले घरपोच सेवा. ह्याला चार्ज वगैरे काय घेताय? तेवढाच त्यांच्या एवढाच. घरपोच गेले तर 2000 रुपये, आणि आपल्या घरी गाई घेऊन आला तर 1500 रुपये. जागेवर आलं तर 1500 रुपये. 2 मिनिटं जरा बैल फिरवून दाखवतो, लोकांना अंदाज लागेल. पुढे चल. व्हिडिओत बैल बघण्यात आणि समोर बघण्यात फरक असतो. फरक. हा, म्हणजे भरपूर फरक. समोर आल्यावर अजून ते चांगला दिसणार. व्हिडिओत दिसतोच, पण समोर आल्यावर अजून तो चांगला उठून दिसणार. बैलाला जात चांगली, बैलाला शरीर चांगलं, बैलाला गळवण कमी, बैलाची कानाची ठेवण जशी पाहिजे आपल्याला शर्यत क्षेत्रासाठी तशी एकदम कान हारणार. अगदी नाजूक कान. नाजूक कान, तोंड एकदम नाजूक, नाकाची नळी. गळवण कमी. बैल तेवढाच हुशार आहे. हा बैल आपण 2दा जाऊन बघितला आणि नंतर मग घेऊन आलो. डायरेक्ट जाऊन काय आणला नाही, स्वतः बघितला, आपल्याला आवडला आणि मग बैल आणला. व्यवहाराला कोण होतं काय? व्यवहाराला कोण नाही, आम्ही दोघच. वळू ज्याच्याकडे होता तो मालक आणि मी स्वतः. अच्छा. तुम्हाला पण त्यातली बरीचशी पारख वगैरे? हो, आता आली. आता या क्षेत्रात उतरलोय म्हणल्यावर त्याची माहिती घेतलीच पाहिजे पूर्ण. बरोबर. तुमचा व्यवसाय वगैरे काय? व्यवसाय शेती, गाडी आहे माझ्याकडे, पिकअप गाडी धंदा करतो. माझ्याकडे म्हशी होत्या, दूध धंदा होता माझा. अच्छा. डेअरी व्यवसाय. दूध व्यवसाय. आता सध्या शेती उभर. आता सध्या शेती आणि वळू. किलर गाई आहेत आपल्याकडे. क्षेत्र वगैरे किती आहे? क्षेत्र आहे 3-3.5 एकर बागायत आहे. बाकी वरती माळरान आहे. बागायत. तुमच्या बागात पिकतं वगैरे काय? हो, ऊस आहे. आता ऊस. प्रामुख्याने ऊसच. तुम्हाला कारखाना कोणता जवळ? कारखाना राजगड होता, पण तो आता बंद आहे. आता भरपूर कारखाने येतात आपल्यापाशी, काय अडचण नाही. म्हणजे शेतकऱ्याच्या दावणीची ओळ येते. हो. बैल अगदी तुमची सगळी शांत, एकदम शांत. म्हणजे बैलांना सवय लावण्यावर आहे. नाही तर नुसतं उगच बैल आहे त्याला घ्यायचा आसूड आणि मारत बसायचं, आणि लोक आले की त्याला नुसता गरम करायचा, कुठनं ठिकडं टोच तिकडं टोच, मग दाखवायचं आमचा वळू गरम आहे. तर तसं करून उपयोग नाही. बैल जेवढा शांत, जेवढा मालकाच्या हातावर, तेवढीच पैदास देवगुणी पडणार. बरोबर. गायला पण एकदम शांत ना? गायला पण एकदम शांत. भरताना वगैरे एकदम शांत, काही अडचण नाही. गायला त्रास नाही, काय नाही, आदळापट नाही, काय नाही. सर माग म्हणलं की माग सरतात, काहीच अडचण नाही. म्हणजे काय मोडाय भेटायचं नाही, काहीच नाही. बैल एका कासऱ्यावर एका यसनी नुसतं असं धरला माग सर म्हणलं तरी तिन्ही बैल माग सर,
काहीच अडचण नाही. ह्याला आता नेलता काय वगैरे कुठं? ह्याला नाही अजून चालू केला आपल्याकडे. आपल्याकडे नाही झालं अजून चालू. म्हणलं काय होतं, जरा जागा बदललेली आहे, बरोबर. खायला थोडासा फरक दाखवत होता, हा, हा. रत्ती पण खात नव्हता. म्हणलं नको चालू कराय. आलते 2-3 फोन, पण म्हणले नाही अजून चालू केला, पुढच्या माझ्याला तुमचं 100% दाखव. बरोबर. तर ते म्हणले चालला आपण पुढच्या माझ्याला ह्याच्याकडनंच लावू. आता आम्हाला आहे ना मार्तनची पैदास दाखवा. दाखव सर मग. सोडा. काय गाय पण तुमची अगदी बघण्यासारखी आहे. ही मल्हारची बहीण, मल्हारची बहीण. ना काय सांगताल गायविषयी? गाईची ही घरचीच गाई आपली, ही मल्हारची मोठी बहीण. हा हा. ही आपल्या घरचीच गाई आहे, घरी जन्मलेली आहे. ही मल्हारची मोठी बहीण आहे. अच्छा. तर ह्या पण गाईला दूध छान आहे. गायचं वय काय? गाईचं वय असं अंदाजे काय वाटत असेल तुम्हाला? गाईची किती वेत झाली असतील एक अंदाज? आता गाय तरी साधारणतः तिसरं येतात. गाईचं हे 6वं वेत आहे, आपल्याकडे झालेली आहे. अर्धीच दिसती गाय तिच्या व्यताच्या मानाने. गाईचं हे 6वं वेत आहे, आपल्याकडे झालेली आहे 6च्या 6 वेत. काय म्हणजे काय रेकॉर्ड राहिला गायचा? गाईचा रेकॉर्ड एकदम वासर जसा बैल दाखवल तसंच वासरू टाकणार. म्हणजे गाय 100% 100% बैलावर वासरू टाकते. मार्की गाय खूप गरम आहे. हा, बघायची असेल ना, फक्त मी वाजलो होतो आणि आता गाय पशी जाऊन दाखवा. नाही पुढे नाही काय काय मार्की गाय तुमची. गाय गरम आहे, फक्त आता गाय दुधावर असल्यामुळे गाय खराब दिसते. हा बरोबर. गाय खराब नाहीये. गाय आता वेल्यामुळे वासरू आता 46 दिवसाचं वासरू आहे. नाही हडकले. हा, मग काय होतंय, वासरूच गायला उचलतंय ना पूर्ण. बरोबर. ही वासरू चांगलं तयार होण्यासारखं. ही पण पूर्ण जेडबेल ही एकदम म्हणजे आईचं बी नाव करत आणि वडिलांचं बी नाव करत. 100%. त्याला अजून जरा रंग येईल. हा, येणार बारक आहे. येणार. त्याला आता जेवढा पार आहे, आईगत पार आहे त्याला, बैला म्हणजे बापापेक्षा त्याला जास्त पार आहे. 46 दिवसात पण ह्याचं पण मापबीप चांगलं आहे. 46 दिवसाचं पूर्ण झालं आज. कांबळ विंबळ सगळं त्याला योग्य. ही पण दुधाच्या वंशावळीत जाणार चांगले. हो. या बी गाईला 3.5-4 लिटर टायमाला दूध आहे. म्हणजे दिवसाला 8 लिटर. हा, सकाळ संध्याकाळ 8 लिटर. हो. मग तुम्ही घरी काढता दूध का? सकाळचं काढतो ना. अच्छा. सकाळी थोडं आपलं घरी 1 लिटर भर काढायचं आणि बाकी सोडून द्यायचं त्याला. संध्याकाळचं तर काढतच नाही, संध्याकाळी पूर्ण सोडायचं. हा. काय नाव गायचं? गाईचं नाव सोनी. सोनी. अगदी जुनी घरची खान, म्हणजे घरची घरची गाय. ही स्थानिक जात कुठली गायची? गावरान खिल्लार. गावरान खिल्लार. सोना गप गप गप. गायचं एवढं गुण चांगलं आहे की जसा बैल दाखवल तशीच पैदास देणार. गाय 100% बैला पैदास देणार. 100%. भविष्यात ही जी एखादी कालोड असेल ना, मला नक्की देणार. 100% देणार. दिल्या त्याच्या 2 कालवडी मी दिल्यात. मी पाहुण्यांनाच दिलेले आहेत कालवडी दिलेले. नाही, मी मागते म्हणून मला भविष्यात अगदी 100%. मला गाय पसंत आहे. भविष्यात ही जी एखादी कालोड असेल देणार, मला नक्की द्या. आणि ही कांक्रेज बघतोय आम्ही, तिच्याबद्दल काय सांगताल? ही कांक्रेज, हिची आई आपण गुजरातवरून आणली होती. हिचा जन्म गुजरातचा आहे. अच्छा. हा, ही पण गाय खूप गरम आहे. फक्त मालकालाच जवळ येऊन देणार, दुसरं कोणी जवळ यायचं नाही. चल ये. काय कांक्रेज विषयी थोडीफार काय माहिती सांग. कांक्रेज आता ही पहिल्या वेताला वेलेली आहे आपल्याकडे. हिला खोंड आहे खाली. तर हिने सुद्धा पहिल्या वेताला आपल्याकडे 4-4 लिटर दूध दिलेलं आहे. पहिल्या त्याला आता दुसऱ्या वेताला आहे. आता लावलेली आहे, आता 1 महिना झालाय, अजून खालीच आहे गाय. ज्यावेळेस तिला लावाय वगैरे कुठं जातो आपण आता लावली मार्तंडकडूनच. मार्तंडकडून राहिली म्हणजे आता काँक्रेज आणि ती क्रॉस होणार. काय होते आपल्याला कळेल. अच्छा, रिझल्ट येतील. पहिलं ते आपण सिमेस लावलं होतं. हा, ते काँक्रेजचं सिमेस लावलं. बरोबर. अनुभव असावा काहीतरी. बरोबर आहे. काय होईल हे तर कळलं पाहिजे आपल्याला. आपल्याकडे गाई एवढी आहे, आपल्याला कळलं ना काय होईल नक्की. बरोबर. आणि ही गाई एवढी देवगुणी, फक्त मालकच ओळखणार नाही. त्या गाय आपण बऱ्याचशा मी राजस्थानवाल्यांचे पण व्हिडिओ बघितले. हे बघ,
ते मालकाला हात लावलं तर त्या हा. गाय जाऊन येते अंगावर असं. ज्ञानू, हिचं नाव ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी. अच्छा, म्हणजे आता ती तुम्ही गुजरातला जाऊन आणली का? हा, हिची आई गुजरात वरून आणली होती. हिचा जन्म तिथलाच आहे. 5 दिवसाची होती अच्छा, त्यावेळेस आणली होती हिला. आता हिची आई वगैरे कुठे आहे आता? हिची आई दिली आपण गोशाळेत. गोशाळेत दिली का? गोशाळेत देण्याचं कारण? गाय खूप गरम होती. ना, बरोबर. गाय म्हणजे तिने आणल्यास आपल्याला हातच लावून दिला नाही. हा, नाही त्या गुरांना फिरण्याची सवय हा. असते जास्त. फिरतात ती गुरं फिरतात अशी बाहेर जागेवर नाही, बांधून. सध्या आपल्याकडे आता सध्या 2च गायी आहे. आपण 20 ते 22 खिल्लार गायी सांभाळलेले आहेत. बरेच झाले आपल्याकडे आपल्या घरी होत्या सगळ्या गायी. हा हा, आपण स्वतः सांभाळलेले आहेत. बरोबर. ही बघा मार्तंडची पैदास. ही मार्तंडची पैदास. अतिशय रक्ताला गरम. घरची पैदास काय असते ती ही बघायची. घरची- आनंद खूप वेगळा. हा हा, बैल म्हणजे याचं वडील सुद्धा आपल्या घरी, आई सुद्धा घरी. बरोबर. ही ही जी काय असतं म्हणजे जो आनंद आहे घरच्या गाईचा, घरच्या ओळखून वासरू तयार करायचा, तो खूप वेगळाच. निराळा असतो. हा, स्वर्ग सुख. हो हो. बघा वासरू किती गरम आहे. हा कोंड आहे ना? हा खोंड आहे. खोंड याचं आहे. नाव साई ठेवलेलं आहे. साई. बघा. याच्या- म्हणजे घरचाच बैल आणि घरचीच हा, गाय. घरचीच आहे. आणि ही घरचीच पैदास, ती पण टॉपची. मालकाला अतिशय उलटा पालट करते. आहा, आहा. हाय का? तरी पण उठून तयार. काय रे? ते अजून 2 महिन्याला तुम्हाला डोसले. नाही ऐकणार. ऐकायचं नाही, ते डोसणार तुम्हाला. त्याला लवकर एसन्यू घ्यायला लागणार. नाही, एसनीव लगेच घ्यायचंच नाही. दिवसभर मोकळाच असतो काय कोण? नाही नाही, बांधलेला असतो. एक 3 टाइम सोडतो आपण त्याला हा. प्यायला. सकाळ, दुपार, संध्याकाळ. चल. गप, गप. ये चल. गप. शांतपणाच नाही अजिबात, कसलाच शांत नाही. नाही नाही, कोण तुमचं भविष्यात नाव करणार चांगलं. ये चल. साई, चल चल. ये चल. सोडू नका. बस बस. ये इकडे इकडे चल. बस राहू दे उभा. साई चल. तर प्रवीण दादा, आता सर्वसामान्यांचा प्रश्न म्हणजे गाय मालकांचा प्रश्न. बर. गाय भरल्यानंतर गायची जी पैदास होती त्यात अपंगत्व येण्याचं कारण काय? अनब्रीडिंग म्हणजे एकाच लाईन मधनं जर लावली, हा. जरी समजा आई त्याच लाईन मधली असली आणि वळू त्याच लाईन मधला असली, हम्म. तर मग अनब्रीडिंग होतं हा. आणि मग ती पैदास तशी होती. अच्छा, इनब्रीडिंग. इनब्रीडिंग. आता यासाठी आपण जबाबदारी काय घेतो? आपण जबाबदारी पहिलं विचारतो, हा. गाय कोणती आहे, कुठली आहे, तिची वंशावळ काय आहे साधारणतः. आता सध्या तरी आपल्या ओळखून अजून तर काही त्या वळूच्या आपल्या कालवडी आले नाहीत, अजून एवढ्या मोठ्या झाल्या नाहीत कालवडी आपल्या ओळख. बरोबर. ह्या वळूची कालवड जी तयार होणार आहे ती ह्या वळूकडून भरायची नाही. थोडक्यात ते इनब्रीडिंग नाही झालं पाहिजे, इनब्रीडिंग नाहीच झालं पाहिजे. म्हणजे बाप मुलीला लागलं नाही हा. पाहिजे. तर ते तसं आपल्याला करायचंच नाहीये. आणि ज्यावेळेस म्हणून तर आपण 3 वळू त्यासाठी ठेवलेत ना. आता ज्यावेळेस आता मल्हारच्या कालवडी थोड्या मोठ्या झाल्यात, हा. मल्हारच्या कालवडी आता मोठ्या व्हायला लागल्यात, मग आता मल्हारची कालवड आपल्याकडे लावायला आली की मग ह्या 2 वळू आहेत आपल्याकडे चॉईसला, त्यातला 2च लावायचा, मल्हार नाही परत लावायचा. आमचा पुढचा प्रश्न असा की खिल्लार जे क्षेत्र आहे ते खिल्लार क्षेत्रात वाढवण्यासाठी काय करता येईल? खिल्लार क्षेत्रात वाढ व्हायची जर असेल तर ब्रीडिंग चांगलं करावं लागेल. आणि महत्वाचं, दुधाच्या वंशावळीवर काम केलं पाहिजे. दुधाच्या वंशावळी काम दुधाच्या केलं पाहिजे. वंशावळी. खिल्लार क्षेत्र जर टिकवायचं असेल तर दुधावर काम केलंच पाहिजे शेतकऱ्यांनी.
जेणेकरून दुधाच्या लाईनचा वळू चॉईस करून त्याच्याकडनं लावून कालवडी तयार करून घेणे आणि त्याच्यापासून जे दूध मिळणार आहे ते घरी सुद्धा होते आणि वासरांना सुद्धा होते. त्यामुळे दोन फायदे होतात, घरच्यांचं बघता आणि वासरांना दूध चांगलं असेल तर तुमचं जाव पण लवकर मोठं होतं आणि त्याचे पैसे होतात. आता जर तसं जर म्हटलं तर प्रत्येकच बैल पळू शकणार नाही शर्यत क्षेत्रात. नाही ना, असं नाही की म्हणजे प्रत्येकच वळूचा कोण शर्यत क्षेत्रात पळेल म्हणून. हम्म. काही अडचणी असू शकतात. जरी खोंड पळत असला तरी शेतकऱ्याकडे तिथपर्यंत जायची कॅपॅसिटी नसती, तो घरी वापरू शकतो. किंवा जर खोंड थोडासा इदरा निघाला, नाहीच उभा राहिला सुट्टीला, तर काय करणार तुम्ही? हम्म, हम्म. मग त्यासाठी वळू चॉईस करताना दोन दुटप्पी वळू चॉईस केला, दुधाळू वंशावळी जरी असला किंवा वळू शांत असला तर तसा वळू जर चॉईस केला शेतकऱ्यांनी तर फायदा होऊ शकतो. अच्छा. आणि महत्वाचं, जर वळू पाळणार असेल तर मग अतिउत्तम, ते वासरू पाळणारच होते. आता बरंच आपण बघतो की हजारात एखादा बैल पळतो. बरोबर हजारात. आहे ना. तर म्हणजे बाकीच्या शक्यतो पळणारे बैल ब्रिडिंगला वापरत नाही. हा त्याचं कारण असं आहे, जर गायीवर बैल ब्रिडिंगसाठी जर सोडला तर तो बैल परत झोपला तुम्ही छकडीला तर तो बैल फाटीच धरत नाही, बाहेर निघतो. किंवा जर समोर बैल आला तर त्याच्यावरती उडी मारायचा प्रयत्न करतो, सवय लागते. सवय लागते. आणि 100रात एखादा जर वळू जर तयार होत असेल किंवा आपण जर म्हणू हजारातच, बरोबर. हजारात एखादा वळू तयार होतो, हा. हजारात एकच शर्यतीचा बैल तयार होतो. हो, तर बाकीचे 99.99 बैलांनी करायचं काय? बरोबर आहे ना. जर म्हणजे बैल सगळेच शर्यतीला पळत नाही, जी वासरं होतात ती शेती कामासाठी सुद्धा वापरली पाहिजे. आणि नुसतेच वळू म्हणून सुद्धा ठेवून एवढे वळू करणार काय आपण? तसा वळू हा गावागावात झाली पाहिजे, वळू चांगले वळू जातीवंत. हा. कारण त्याचे फायदे असे होणार आहेत, जर गावात वळू असेल तर गाई माणूस आवडीने वळूकून नेऊन लावणार आहे. प्रत्येक गावात जर वळू झाले तर खूप मोठी शेतकऱ्यांसाठी फायद्याची गोष्ट आहे. कारण काय होते, आता ब्रीडिंग जर सीमेश्वर लावलं तर पैदास क्वचित याच्याकडे चुकून पडते. कारण बरोबर. आता मला अनुभव आहे, माझी ज्या गाईला आहे ती जी 10वेत झालीत त्या 10वेतला हा एकच टॉपचा निघाला. बरोबर बरोबर. आता जसं तुम्ही सांगितलं की सिमेंटचा हा एकच स्टॉपचा निघाला वळू, म्हणजे हा राहिला, सांभाळला, हम्म. घडवला म्हणून तो घडला. पण आणि महत्वाचं त्यांनी साथ दिली आपल्याला, हा हा आपण काय केलं नाही, त्यांनी साथ दिली. बरोबर. तर माझा अजून देखील प्रश्न तोच आहे, म्हणजे रिपीट, राहिलेले 99.99 वळून म्हणजे बैलांनी करायचं काय? मग वळूंनी शेती नाही, कामासाठी बैलांनी. हा, म्हणजे जो बैल शर्यत क्षेत्राला पण चांगला चालला नाही हा, किंवा वळू क्षेत्राला पण चालला नाही, मस्त पाहिजे असे लाईन नाही सगळे, बर. पण काय करायचं राहिलेल्यांनी? शेती कामासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा जरा ट्रॅक्टर पासून लांब राहून शेती कामासाठी बैल वापरलीच पाहिजे. अच्छा. त्याच्याशिवाय शेती नाही. म्हणजे जुनं आपलं जसं जुनं. होतं आउटकाठी, हो, म्हणजे हा एक संदेश समजता येईल तुमच्या माध्यमातून, म्हणजे बरोबर. प्रवीण दादांच्या माध्यमातून एक संदेश की परत लोकांनी तंत्रज्ञान सोडून एक शेती आपल्या कामासाठी तरी बैल वापर. बैलाकडे वळालं पाहिजे. आता मध्यंतरी तीच परिस्थिती आली होती, युद्ध जर अजून लांबलं असतं तर डिझेल तर अवघडच हो. होतं, बैलावर तर आलीच होती लोक. ट्रॅक्टरने वेळ वाचतो, ट्रॅक्टर बद्दल आपलं दुमत नाहीये, पण बैल जिथं तुमचं वावर छोट आहे, हा. जिथं तुम्हाला रस्ता नाहीये, जिथं तुमचं ट्रॅक्टर जात नाही, तिथं तुम्ही काय करणार? बरोबर, बैलाशिवाय पर्याय नाही. बैलाशिवाय पर्याय नाही. असं. बरं, बैलाची शेती करण्यात जी मजा आहे ती ट्रॅक्टर मध्ये नाहीये. अगदी बरोबर, आउटकाठी पाहिजे. आवतावर जे तुम्ही पाभारीच्या मागे चालणार, कुळवावर जे बसणार आहे ती माझ्या ट्रॅक्टरवर नाही ना. नाही नाही, अगदी म्हणजे आता आम्ही लहान होतो तरी आम्ही आवता वगैरे बसत होतो. मी स्वतः बसलेलो आहे, अनुभव आहे मला हल्लीच्या सांगायला. पोरांना नाही काय ती मजा नाही, नाही. ट्रॅक्टर दणक खाऊन यायचं हो. माघारी. जे कुळवावर बसून बैला मागे जे बसून जे आवतावरच मजा आहे ती वेगळीच. 100%. असं. तुमच्या गावात किती बैल जोडायचे वगैरे काय? आता आमच्या गावात तर सध्या आपल्याकडेच एकच. तुमच्याकडेच बैल बैलच राहिले. बैलच नाहीत गाव. बैलच नाही आणि राहिले. खिल्लार गायांचं काय प्रमाण वगैरे खिल्लार गाई आहेत बऱ्यापैकी. आहेत? आता बैल आपल्या वळूमुळे सुद्धा गावात लोक पाळायला लागले. अच्छा. चांगले गाय कालवडी आणायला लागलेत, आपल्या वळूकून लागवड करून घ्यायला लागले. आणि आता बऱ्यापैकी याला जास्त रिस्पॉन्स आहे.
आपल्या मार्तंडला मारतणला. आता याचं काय झालं, ह्याची जी पैदास पडायला लागल्यापासून ह्याला लोकांनी जास्त रिस्पॉन्स दिलेला धरलाय. आहे, उचलून धरलेला आहे हा हा की बाबा आम्हाला याच्याकडनंच लावायचे काय. बरोबर. काय आणि अडचण नाही. पुणे क्षेत्रात सध्या कपिलाचा लय क्रेज आहे. हो हो आणि तुम्ही जागा पोस्ट सेवा देताय म्हणून त्यांना यायचं नाही. हा. मागाशी मी तुम्हाला म्हणत होतो तो प्रश्न आपण परत एकदा घेऊया. तो म्हणजे जागा पोस्ट सेवेत म्हणजे नक्की फरक कसा जाणवतो? जागा पोस्ट सेवेत फायदा शेतकऱ्याचा जास्त आहे, कारण गायीला त्रास होत नाही. जर आपल्याकडे गाई पुण्यावरनं 60-70 किलोमीटर आली, पुण्याच्या पुढनं, आता ह्याचं तर असं विशेष, ह्याचं अहिल्यानगरला जाऊन आम्ही 2 गाई लावलेल्या आहेत. अच्छा, मल्हारच्या. मल्हारच्या अहिल्यानगरला जाऊन 2 गाई लावल्या. त्यांच्या गाई त्यांनी पंढरपूरला नेलत्या, तर तरी राहिली नाही गाय. पण बैल ज्यावेळेस घरी जाऊन गाई लावली तर गाई राहिली. ती त्या साहेबांचा मला फोन आला, म्हणजे दादा गाई राहिली, गाभण राहिली. गायला खूप प्रयत्न केला, गायला भरपूर ओळखून नेली, डॉक्टर कोण लावली, भरपूर खर्च केला, गाय राहत नव्हती. पण गाई घरी तुम्ही येऊन बैलांनी गाई लावली तर गाई राहिली. आणि दुसरी पण त्यांचीच लावलेली आहे, ती पण अजून चेक केली नाही, ती पण चेक करून कॉल करतीलच, काय अडचण नाही. देशमुख साहेब म्हणून आहेत अहिल्यानगरचे, त्यांची गाय आपण लावली. आणि ह्याचा विषय असा आहे, आता हा पुण्यात कंटिन्यू असतो, पुण्याला याला भरपूर मागणी आहे. पुण्यात म्हणा, इकडे सासवड भागात म्हणा, काही अडचण नाही. सगळ्यात आणि जास्त लांबचं रनिंग कुठले गेले तुम्ही? सगळ्यात जास्त मल्हारनीच केले, 210 किलोमीटर 210 किलोमीटर आयल्यानगर. अहिल्यानगर. असं तिथला अजून रिझल्ट यायचंय. हा, रिझल्ट यायचा आहे. गाई गाभण आहेत. म्हणजे गायी जाग्यावर जाऊन रेतन केल्या तर गाई 100% राहते. 100% राहते. क्वचित चुकून एखादी बाबा तिला थोडासा प्रॉब्लेम असेल, काय असेल, थोडासा वाईट, शेतकऱ्यांनी पण तिचं काय अडचण असेल, जर सोट चांगला नसेल तर एकदा पिशवी साफ करून घ्यावी आणि नंतर ओळखून भरावी. सोट नक्की कसा असावा? सोट काचगत असावा, पूर्ण चकचकीत. एकदम चकचकीत काचगत. आणि न कितव्या तुटणारा. दिवशी वगैरे काय? गाई शक्यतो दुसऱ्या दिवशीच भरावी. म्हणजे किती तासात? 24 तासात. 24 तासानंतर भरली तरी चालते गाई. असं म्हणजे पक्क्या माझाला हा, उतरते माझाला. उतरत्या माझाला उतरते माझा. त्याने चान्सेस जास्त असतात. हा, असं. आणि बैल जाग्यावर गेल्यामुळे गायला यायची दगदग वगैरे. गाईला त्रासच होत नाही ना कसला. हो. आणि गाईला ती तिच्या तिथल्या हा, ह्याच्यात वातावरणात एरियातच असते, असते. त्यामुळे गाय फक्त तुमची गोठ्यातून बाहेर येते. हम्म. बाहेर आपण गाडीला सगळी सिस्टीम केलेली, अच्छा. गाई गाडीला बांधायची, गाय रेतन करून लगेच गोठ्यामध्ये जाते. बरोबर. त्यामुळे गायला काहीच त्रास होत नाही. आणि ती तिच्या आजूबाजूच्या वातावरणात अनुकूल वितरत नाही गाय. हा. जर नवीन आणि ठिकाणी आल्यावर जरा गाय त्याच्यामुळे माझा आपल्याकडून गोसेवा होती, 100%. गायीचा त्रास कमी होतोय हो हो. आपल्यामुळे. मी घरपोच जाण्याचं कारण एवढंच की काही लोक म्हणतात काय यांना काम नाही म्हणून हे घरी जातात, यांना काय ह्यांच्याकडे गायी येणार म्हणून हे घरी जातात. तर असं काही नाही, आपल्याकडे घरी सुद्धा गायी येतात. पण आपण त्यांना विचारतो की बाबा बैल घरी आणला तर चालेल का, कारण गायी 100% शुअर राहते. बरोबर. आणि बैलाचं पण पाय लागतात त्यांच्या दावणीला. बैलांचं दावला. आणि बैल घरी आल्यावर भरपूर लोक इतकी खुश होतात ना, ते म्हणतात दादा थांबा थोडा वेळ, बैलाला खाऊ द्या, थोडा रतीब खाऊ द्या. पण बैल असेल, बैल तिथं काय खात नाहीत. नाही बरोबर. त्यांना मालकाचं म्हणजे काय म्हणता येईल. हा, नाही, त्यांचं नियोजन असतं टायमिंग, सकाळ संध्याकाळ 2च टाइम त्यांना खायला आहे. म्हणजे कुट्टी असते आणि कुट्टीवर रतीब असतो, त्यामुळे ती बाकी दुपारी किंवा मधल्या आदल्या वेळेस अजिबात तोंड सुद्धा नाही लावत. अच्छा. आणि तरी एका दिवसाला आपण एका बैलाकडून किती गाय? 2च गाय, 2च गाय लावतो. तिसरी गाय लावतच नाही. त्याचा लावली पण- डायरेक्ट सांगतो नाही, 2 गाय झालेले आहेत, दुसरा कोणता याच्यातला चॉईस करा. अच्छा. मग त्याचा पण विचार करतो हा, आपण. विचार करतो. आणि शक्यतो आपल्या बैलांकडे दिसाडच गायी असतात. रोज जरी गायी असली तरी मग समजा ह्यानी काल 2 लावलेत ना, ह्याच्याकडून आज नाही गाय लावायची, दुसरा आहे त्याची चॉईस करा. नाही तर मग एक दिवस थांबा, कारण त्या दिवशी माझं राहतो, दुसऱ्या दिवशी ह्याच्याकडून लावा, पण आवर्जून सांग. अच्छा. म्हणजे बैलांचा पण विचार करतो, तेवढी रिकव्हरी झाली पाहिजे. बरोबर. शेवटी ते पण जिजवायचंच आहे. जिजे बैलांची. त्याच्यापेक्षा गाय शुअर राहिली पाहिजे, हो. महत्वाचं ते. असं. कारण लोक एवढा खर्च करतात. आज पुण्याला जायचं म्हणलं तरी आज लोकांचा 5,000 रुपये खर्च होतो, भाडं प्लस बैलाचे पैसे. मग 5,000 रुपये लोकांचे आपण कशाला बोलू, त्यांचे थोडा विचार केला पाहिजे. शेतकरी कसं होतं, ज्याची गायी, जो गायी सांभाळतो त्याला माहिती असतं गायीला खर्च काय, तर तो खर्च करून तो परत गायीला ब्रीडिंग साठी खर्च करणार आहे. बरोबर. त्यामुळे आपण शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा म्हणजे मनावर घेतलं पाहिजे की वळू मालकाला फोन केल्यावर त्यांना पहिला प्रश्न केला पाहिजे, बाबा घरी येता का तुम्ही. माझं तर असं म्हणणं आहे, जर घरी येत असेल तरच त्यांना तुम्ही बोलवा. हा बाबा ठीक आहे, तुम्हाला एवढे लांब जायचं जमत नसेल तर तुम्ही एवढे लांब जाऊच नका, कारण गाई थोडासा त्रास होतो गाईला. गाई राहतील लांब नेऊन सुद्धा गाई राहती, पण थोडासा गाईला त्रास होतो, काय अडचण येत नाही.
पण जर वळू घरी आले तर खूप छान, गाईचा त्रास कमी होतो. बरं, आता बऱ्याचशा वळू मालकांनी बैल सोडून सोडून बैल जाग्यावर बसवले आणि तुमच्याकडे म्हणजे तुम्ही पण बैलाचा विचार करताय, तेवढं बैलांनी पण तुम्हाला दिलेले. हो. आज काय कळणार, तुमचं एक घर, कुटुंब, गाडी चालकाचं घर वगैरे एक चालतंय या हो, हो, बैलांच्या हो. जीवावर. याच्या जीव म्हणजे बैलांच्या जीवावर दुसरे आमचे 2 चुलत भाऊ आहेत, त्यांच्या दोघांच्याही गाड्या चालू असतात. त्यांची आपण 2 घर एका दिवशी म्हणलं तरी दोन्ही बैल आपण पाठवू शकतो कुठे. आणि असं नाही की एक बैल गेलाय मग दुसरा जाणार नाही, असं काही नाही. आपल्याकडे 2-3 गाड्या आहेत. तिन्ही बैल एका दिवशी म्हणलं तरी तिन्ही मार्गाला जाऊ शकतो, वेगवेगळ्या गावात. चांगली ही एक आणि तुमच्याकडून. बैल शांत आहेत. जरी आपण नसलो तरी दुसऱ्यानी भावानी जरी बैल नेला सोडला गाईवर तरी शांत आहेत. एक गोसेवाच तुमच्याकडून गोसेवा. थोडक्यात. गोसेवा खूप महत्वाची आहे. गायला त्रास झाला नाही पाहिजे, ह्याच्या मागचा एकच उद्देश आहे, घरपोच जाण्याचा. असं काही नाही, आपल्या घरी सुद्धा गायी येतात. बरोबर. पण आपण घरी का जातो, की आपल्याकडून गोसेवा होतो, गायीचा त्रास कमी होतो. आणि इथं पण तुमच्या गोट्याचं नियोजन वगैरे चांगलं आहे. म्हणजे आता किती 3 दावणी आहेत ना बैलांना. हो, असं ही बाहेरची हो. आतमध्ये एक. आतमध्ये एक आहे. हा, त्यात पण माती वगैरे टाकली तुम्ही. लाल माती टाकलेली दिवसभर तिथं असतात पाऊस आल्यावर, आणि संध्याकाळची बैल आतमध्ये मॅटवर असतात. मॅटवर आतमध्ये एक गोटा आहे, ते आपण ह्याला बाहेर घेताना आपण हो, तिथे घेतो. हो. आता ते प्रवीण दादा, आम्ही तुमच्या मागे तो पक्षी बघतोय, ती म्हणजे टर्की बर्ड. टर्की. असं तुम्हाला नात दिसतोय जरा, हो, आहे ना, आहे. असं बच्च पक्ष्यांचा- वगैरे. माणसावर प्रेम करण्यापेक्षा जनावरांवर प्रेम केलं ते कधीही म्हणजे रिटर्न देतातच, हा हा. 100%. ह्याचा फायदा काय होतो नक्की त्याचा गोट्यावर? फायदा म्हणजे काय होतं, आता आपली बैल बाहेर असतात मोकळी, हा बाहेर असतात, आता त्यांना काय बाहेर भिंती वगैरे नाहीयेत. मग ह्या टर्कीचा फायदा किंवा राजहंस आहेत आपल्याकडं, ती चुकाटा अजिबात येत नाही अच्छा, त्याच्या आवाजाने. त्याच्या आवाजाने. जरी आला त्यांना दिसलं तर ती सोडत नाहीत. हा हा. आता ती गिनी पॉल हो. आणि टर्की आणि आणि पलीकडे राजहंस. राजहंसीत. असं मग ती पाळलंय. पाळलेले आहेत. आणि गाय मालकांनी पण पाळावं. हा, गोठ्यावर असावं, 1-2 तरी असावेत. आणि काय होतं, आपण घरी नसलो काय नसलो तरी ते सावध करतात. बरोबर. म्हणजे बघ आले काय आले, चुकाटा आला तरी हा हा. सावध करतात. मग त्याचा ओरडण्याचा आवाज जरी आला तरी आपण तिथपर्यंत जाऊ शकतो, पुढची हानी टळू शकते. अगदी नियोजन तुमचं सगळं परफेक्टच आहे. असं आहे. तुम्ही दिवसभर इथंच नाही? हा, दिवसभर इथं. जर कुणाचा कॉल आला बैल घेऊन गेलो हा तर, हा. नाही तर म्हणजे मग बैलांच्या गुरांच्या थोडक्यात. बैलांपाशी आणि गायींपाशी. हा. तर आता आपला मल्हार तर घरचाच आहे. मल्हार घरचाच. घरचाच आहे. आपला मार्तंडची काय खरेदी सांगता? मार्तनची खरेदी आपण रहीम सय्यद सरांकडून आणला होता. हा. जिव्हाळ्याचे माणूस, त्यांनी एका शब्दावर दिला, 1,01,000 रुपयाला बैल दिला होता. 1,01,000. विशेष असं म्हणजे ज्यावेळी पैसे सुद्धा नव्हते तरी त्यांनी बैल दिला आपल्याला शब्द. नंतर थोडे थोडे करून पैसे दिले त्यांना. हा. आणि सुंदरची काय खरेदी? सुंदरची खरेदी आपण जय कारंडे म्हणून आपले मित्र आहेत, हा. त्यांच्याकडून आपण जाऊन आणला. 2दा जाऊन बैल बघितला अगोदर, आणि मग नंतर 1,51,000 रुपयाला बैल आणलेला. असं. खरं तर कुठले वळू मालक खरेदी वगैरे सांगत नाही, पण आता हल्ली काय झालंय, आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट भरपूर असतात बरोबर. की खरेदी किती आहे नक्की ते विचारा. कारण की बऱ्याचशा लोकांना या क्षेत्रात उतरायचे, काम करायचे, बरोबर. एक अंदाज लागावा म्हणून. बरोबर. बरं प्रवीण दादा, एकदा तुमचं संपूर्ण नाव आणि परिचय सांगा. माझं नाव प्रवीण गोविंद राऊत, मुक्काम राऊतवाडी, पोस्ट किकवी, तालुका भोर, जिल्हा पुणे. आणि संपर्क क्रमांक द्या तुमचा. संपर्क माझा मोबाईल नंबर आहे 8796955264. राऊतवाडी नक्की कुठली? कारण की वीरपशी एक राऊतवाडी. जरा राऊतवाडी कुठली सांगा जरा. राऊतवाडी भोर तालुक्यातली. भोर तालुक्यात. भोर तालुक्यात किकवी गाव आहे. किकवी गावापासून 1-1.5 किलोमीटर हायवे पासून वरती गाव आहे आमचं. आणि ती राऊतवाडी म्हणजे पुरंदर तालुक्यात. पुरंदर तालुक्यात. असं. बोर तालुका, पुन्हा 17 हायवे वरती किकवी म्हणून गाव आहे. किकवी गावातून फक्त 1.5 किलोमीटर आपलं वरती वाडी आहे. बऱ्याचशा लोकांना माहिती नव्हती, ही बैल अंधारातच होती. बरोबर. रात्री तुमचा फोन झाला मला की बाबा दादा, मला तुमच्या बैलांची माहिती कळली, आणि तुमचा मला एक शब्द त्यातला म्हणजे असा काळजालाच लागला. तुमच्याकडे ओळ आहेत आणि बरेच दिवस झालं काहीच व्हिडिओ नाही, चर्चा नाही, अंधारात आहेत बैल. मग मी तुम्हाला म्हणलं असला वेळ तर या तुम्ही लगेच आजच आला. तुमच्यामुळं आता लोकांना कळेल की बाबा इतर राऊतवाडीत सुद्धा 3 वळू आहेत, जातीचे वळू आहेत, शांत आहेत, देवगुणी आहेत, आणि पैदाशी सुद्धा चांगले आहेत. म्हणजे पहिल्यांदा चॅनल आमचा तुमच्या हा पहिला तुमचा चॅनल आहे हा, की पहिल्यांदा आमच्यापर्यंत. म्हणजे आतापर्यंत कुठले चॅनल आले नाही. चालेल, रामकृष्ण हरी.
जय श्रीराम.